Rama Sandara Mama Saka Mama Regadela Baba Rimandere Baba. Come Holy Spirit, Jesus Father. Come Holy Father. Rama Sukoria Baba. Riballa Kilinante Jesus Father. पिता तुमचं स्वर्ग उघडलं जाऊ दे बापा. तुमचा अलौकिक उपस्थिती या ठिकाणी उतरत आहे त्याबद्दल धन्यवाद बापा. ओ पवित्र पिता परमेश्वर वचनाला डिस्टर्ब करणारे आग्रह अंधकारची सत्याला मी आज्ञा करत आहे. Get out in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये पूर्णपणे प्रत्येकाचं मन अंधकरण खोल पवित्र पिता परमेश्वरा. हर एक अंधकाराची आत्मा येशूच्या नावामध्ये तुला आज्ञा करत आहे. यांचे अंधकरण सोडून यांचा विचार सोडून निघलं बाबा. Get out in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये पिता परमेश्वरा प्रत्येकाचा विचार खुललं जाऊ दे पिता परमेश्वरा. आज बाबा परमेश्वरा या अद्भुत बाबा तुम्ही सांगितलेले वचन बाबा जे अद्भुत आहेत अलौकिक आहेत बाबा परमेश्वरा. कारण तुम्ही आम्हाला सांगितले बाबा या वचनातून पिता आम्ही कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे. हे पिता परमेश्वर हे वचन आम्ही ग्रहण करून बापा परमेश्वरा त्या वचनाप्रमाणे आचरण करणारे आम्हाला बनवा माझ्या देवा परमेश्वरा. ओ स्वर्गातील पिता परमेश्वरा केवळ देवा तुमचं नाव उंचावलं जाऊ दे. तुम्ही उंचावलं जावा बापा. आम्ही कमी होतो तुम्ही आमच्यामध्ये वाढा माझ्या देवा. ओ स्वर्गातील पिता परमेश्वरा कारण येशू तुम्ही आमच्यातून दिसा बापा परमेश्वरा. आणि स्वर्गातील बापा परमेश्वरा आमचं तन मन धन सर्व तुमच्या चरणाशी आम्ही अर्पण करतो पिता परमेश्वरा. केवळ तुमचं गौरव द्या असं कार्य करा पिता परमेश्वरा. माझं मुख बापा परमेश्वरा मी तुमच्या हातामध्ये समर्पित करताय पिता. मुख माझं असू दे, शब्द तुमचे असू द्या फादर. आणि पिता माझ्या मुखातून केवळ तुम्ही बोला. प्रभू तुमचं गौरव द्या असं कार्य करा पिता परमेश्वरा. हे सर्व मंडळी येशू नासरतच्या नावामध्ये आज आशीर्वादित आणि ब्लेस करा प्रभूजी. आज बाबा फ्रेश होण्यासाठी बाबा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करू दे पिता परमेश्वरा. हो लॉर्ड फादर पिता परमेश्वरा. आणि उत्तम बापा परमेश्वरा तुमची लेकर आहेत बापा परमेश्वरा. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता पिता परमेश्वरा. अधिक बापा परमेश्वरा त्यांना बापा तुमच्या आत्म्यामध्ये उचला बापा. आणि तुम्ही त्यांना चालवा प्रभूजी. त्यांना तुम्ही आशीर्वादित करा. आणि जिवंत देवा तुमचं गौरव दे असं कार्य करा पिता येशू प्रभूच्या नावात आमेन. हालेलुया 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 हालेलुया. तुम्ही आनंदित आहात का? हो का? हालेलुया. येशूचं वचन ऐकणार आहे तुम्ही. येशूला भेटण्यासाठी आलाय म्हणजे भरपूर कारण आहेत आपण सांगू शकतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. पट्टी बांधून बसायचं नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. शुक्रवारची मी प्रार्थना छान झाली. पास्टर सुरेश सिंगने भरपूर म्हणजे शिष्याविषयी सांगितलं म्हणजे देवाचं शिष्य कसं पाहिजे. हालेलुया हालेलुया. म्हणजे देवानं ज्यांना जबाबदारी दिली की काय दिल्या सुवार्ता सांगणे, प्रार्थना करणे, वचन सांगणे. देवानं काय केलंय जबाबदारी दिलेली. हालेलुया. जबाबदारी दिलेली आपण पाळायला पाहिजे का आपण सोडायला पाहिजे. हालेलुया हालेलुया. येशू काय म्हणते आता तुम्ही ऐका. हालेलुया हालेलुया. कोण पण तयार आहे येशू काय म्हणते ऐकायला. हालेलुया. सगळी तयार आहेत. हालेलुया हालेलुया. चला आपण आता पहिलं वचन वाचूया. लूक 9:23. जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया हालेलुया. देवाच्या मागे जाणे सोपं आहे का अवघड आहे? हा सोपं आहे. हा हालेलुया हालेलुया. कारण मी तुम्हाला सांगत आहे त्यागाविषयी आणि वधस्तंभाविषयी. हालेलुया हालेलुया. आणि देवाच्या राज्याविषयी. हालेलुया. इथं पहिलं वचन काय सांगते वाचा नाही ना. त्याने सर्वांस म्हटले जर कोणी माझ्या मागे म्हणजे येशूच्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा. हालेलुया हालेलुया. व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया हालेलुया. आता इथं पहिली आज्ञा देवान दिलेली काय दिलेलं स्वतःचा त्याग करावा. आत्मत्याग सांगितले. हालेलुया हालेलुया. म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये आपल्या ज्या भावना आहेत त्या काय केल्या पाहिजे आपण त्याग केला पाहिजे. हालेलुया. कारण आपण आपल्यामध्ये नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया.
आपण आपल्यामध्ये जगायचं नाही तर येशू आपल्यामध्ये जगायला पाहिजे. हालेलुया. तिथं पुढं तेच वचन काय सांगते? दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून काय केलं पाहिजे? चाललं पाहिजे. हालेलुया. म्हणजे येशूने दिलेली ही पहिली आज्ञा आहे. काय? स्वतःचा आत्मत्याग करणे, तो स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालणे. हालेलुया. हालेलुया. देवानं प्रत्येकाला वधस्तंभ दिलेला आहे. हालेलुया. मग ती प्रत्येकानं आपल्या आपल्या पाठीवर घेऊन चालायचं आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे पत्नीचा वधस्तंभ पती घेऊ शकत नाही आणि पतीचा वधस्तंभ पत्नी घेऊ शकत नाही. मुलांचा वधस्तंभ आई वडील घेऊ शकत नाही. हालेलुया. तर प्रत्येकाचा वधस्तंभ देवानं दिलेला आहे. हालेलुया. तो वधस्तंभ घेऊन कसं चालायचं परमेश्वर सांगतोय. हालेलुया. कारण आपण आत्म्याचा त्याग केला पाहिजे, आत्मत्याग केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. पुढचं वचन मत्ती 10. जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो काय म्हणते परमेश्वर? तो मला योग्य नाही. हालेलुया. 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 वधस्तंभ काय दर्शवतो? वधस्तंभ त्यागाचं प्रतीक आहे. हालेलुया. त्याग भी आहे आणि दुःख भी आहे. हालेलुया. हालेलुया. येशू जीवनामध्ये आल्यावर असं वाटतं माणसाला सुख आलं. हालेलुया. कारण येशू जीवनामध्ये आला, येशूने ज्याची निवड केलेली असत्या तीच माणसावर येशू प्रेम भी करतोय, कारण तीच माणूस संकटामध्ये जात असते. हालेलुया. हालेलुया. त्याला लई काट्यातून चालायला लागते. हालेलुया. आणि प्रत्येक पावलाला काय असते? समस्या असतात, त्या अडचणी असतात, दुःख असते. प्रत्येक पावलाला समस्याला ठोकर द्यायला लागते. हालेलुया. हालेलुया. काय करतात माहिती का? असं संकट आले, समस्या आले की काय करतात? आपला वधस्तंभ टाकून देतात. हालेलुया. वधस्तंभ टाकला काय येशूने केले माझ्यासाठी. हालेलुया. हालेलुया. काय दुःख संकट समस्या माझ्या जीवनामध्ये अजून आहे. हालेलुया. मग ती काय माझ्याकडून जात नाही, मग मी कशाला वधस्तंभ घेऊ? हालेलुया. हालेलुया. मग येशूचा शिष्य होईल का हो? सांगा मला. कारण येशूनच सांगितलं इथं. हालेलुया. जे कोणी माझ्या मागे येणार आहे त्याने आपापला वधस्तंभ घेऊन चालायचा. हालेलुया. म्हणजे वधस्तंभ काय आहे? दुःखाचा आहे. हालेलुया. समस्याचा आहे. हालेलुया. आणि आनंदाचा आहे. हालेलुया. सगळ्या गोष्टीचा आहे. हालेलुया. कारण ती काय त्या मनुष्याची पारख असते. हालेलुया. त्या पारखेमध्ये मनुष्य टिकला पाहिजे. हालेलुया. तरच तो सार्वकालिक जीवनामध्ये जाईल. हालेलुया. जरा दुःख आलं, समस्या आल्या की झाला वधस्तंभ टाकला रे टाकला. हालेलुया. मग ती 2 महिन्यानं, 3 महिन्यानं, 4 महिन्यानं मग परत आम्ही उचलायचं, कुठा माझा वधस्तंभ आहे बघ. हालेलुया. हालेलुया. कोण माणसं 2 वर्षांनी बघतात. हालेलुया. हालेलुया. तोपर्यंत वधस्तंभ घेत नाहीत. हालेलुया. कारण म्हणतात मी त्या समस्यातून जातोय, काय येशूने केले माझ्यासाठी. हालेलुया. आणि येशू तर सगळं केलेलं आहे. हालेलुया. करून दिलेला आहे. कारण माणसाचा स्वभाव, हालेलुया, तिने आत्म्याचा काय केलं नाही? त्याग केलेला नाही. ते शरीरामध्ये जगत आहेत. हालेलुया. आणि शरीराच्या गोष्टी घेऊन चालत आहेत. हालेलुया. शरीराच्या गोष्टी घेऊन चालणार ते आत्म्याचा त्याग करू शकेल का? हालेलुया. पुढे बघा. चालेल का? चालणार नाही. कारण का चालणार नाही? त्याने आत्म्याचा त्यागच केला नाही. हालेलुया. हालेलुया. शरीराला काय जी पाहिजे त्या गोष्टी आपण लवकर प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. हालेलुया. आज मला हे पाहिजे, आज मला ते पाहिजे, आज मला हे पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी शरीराविषयी आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. हालेलुया. आत्म्याचा त्याग करत नाही. हालेलुया. आपला वधस्तंभ घेऊन आपण चालत नाही. हालेलुया. आणि जरा चाललं, जरा वधस्तंभ ओझा झाला की आल्याला असं होते की कधी काढून फेकते. हालेलुया. हालेलुया. एकाएकाला वधस्तंभ ओझा वाटते. हालेलुया. आणि देवा येशू काय सांगते? आज्ञा देत असते. हालेलुया. हालेलुया. आणि ती आज्ञा आपल्याला पाळायला लई कठीण जाते. हालेलुया. जाते का नाही? काय सांगते येशू? पाप सोड आणि चांगलं राहा. हालेलुया. पण तिला आपल्याला कठीण जाते. हालेलुया. हालेलुया. आपण काय करतोय? पाप सोडायला राजी होत नाही. हालेलुया. वधस्तंभ टाकून दिली तर पाप सोडणार नाही. हालेलुया. चुकीच्या
बाकीच्या गोष्टी सोडणार नाही. हालेलुया. त्या वधस्तंभ लगेच आपण काय करणार? टाकून देणार. हालेलुया. हालेलुया. येशूचा शिष्य व्हायचा आहे तर काय केलं पाहिजे? आत्मत्याग केला पाहिजे आणि तो वधस्तंभ घेऊन आपण स्वतः चाललं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आता वधस्तंभ घेऊन जात असताना जरा तर घाम येणार, दम भरणार, काय तर होणार. हालेलुया. हालेलुया. होणार का नाही जीवनामध्ये? का तसंच जाणार आहे पुढं? आता काय तर वजन घ्या पाठीवर, एक बुट्टीभर घ्या डोक्यावर ना तर पाठीवर आणि चाला. जरा चाललं तर हे होते की नाही? दम भरल्यासारखा होतोय, धाप लागत्या, जीभ निघत्या. हालेलुया. सगळ्या गोष्टी घडायला लागतात. हालेलुया. आणि येशूने जर सांगितले वधस्तंभ घेऊन चाल. हालेलुया. हालेलुया. देवाने आपल्याला काय केलेले? ती आज्ञा दिलेली. हालेलुया. त्या आज्ञेप्रमाणे चालल्यानंतर देव आपल्याला काय देणार? ती तर अद्भुत असणार. हालेलुया. हालेलुया. कारण त्याग ही केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जे आपल्याला आवडतंय ती देवाला आवडत नसते. हालेलुया. हालेलुया. आपल्याला काय असं आवडतंय? सगळ्यात म्हणजे शरीराला लागणाऱ्या गोष्टी आवडतात. हालेलुया. पण ती देवाला आवडत नाही. देवाला आवडते का? देवाला काय आवडते माहिती आहे का? आत्म्याला लागणाऱ्या गोष्टी. हालेलुया. कारण देवानं उत्पत्तीमध्ये काय केलंय? जीवनाचा श्वास फुकलाय आणि आदामामध्ये काय घातलेलं आहे? आपला आत्मा घातलेला आहे. हालेलुया. देव बघत असते आपल्या आत्म्याला स्ट्रॉंग करण्यासाठी. हालेलुया. आणि आपण बघत असते आत्म्याला ढासळण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. आपण काय करतोय? आत्म्याला खाली म्हणजे आपण भोजनच देत नाही. हालेलुया. वचन वाचलं तर आत्मा स्ट्रॉंग होणार, वचनाचं मनन केलं तर आत्मा स्ट्रॉंग होणार. हालेलुया. तर आपण काय करतोय? आत्म्याला जेवणच देत नाही. हालेलुया. हालेलुया. आपली प्रार्थना कशी 5 मिनिटाची पुटपुट करणार उठून जाणार. हालेलुया. तर आपली प्रार्थना कशी? हे जर त्याला संदेश ऐकणार आपण आणि प्रार्थना करणार. हालेलुया. ही लय भारी सांगतात, ते लय भारी सांगतात, ते लय भारी सांगतात. हालेलुया. तर तुमच्यामध्ये काय आहे ती तुम्ही कधी उघड करणार? हालेलुया. प्रत्येकामध्ये देवानं तुमची निवड केली तर प्रत्येकामध्ये देवानं काय केलेला आहे? तो अनुग्रह दिलेला आहे. हालेलुया. प्रत्येकाला देवाने दिलाय ना वधस्तंभ. मग प्रत्येकामध्ये तो अनुग्रह असणार का नाही? आहे का नाही? मग विशेष तुम्ही आहे. हालेलुया. समस्यातून जाताय. हालेलुया. हालेलुया. समस्यातून जाते की नाही? देवाच्या मध्ये काय असते? विशेष असते म्हणजे अद्भुत एक हिऱ्याप्रमाणे असते. हालेलुया. हालेलुया. आणि त्या हिऱ्याने वधस्तंभ टाकला तर काय होतो? हालेलुया. हालेलुया. हिरा काय कामाचा होणार ना. हालेलुया. देवाच्या नजरेत काय असते? ते अनमोल असते. हालेलुया. मग जरा समस्या येणार, संकट येणार, वादळ येणार, काय येशूच्या जीवनामध्ये काय आलो आले की नाही? त्या सगळ्याला त्यानं तोंड देत गेला. तसं आता पुढचं वचन लूक 14:27. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. हालेलुया. हालेलुया. आता इथे आज्ञा काय दिल्या? जो कोणी वाचा. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ स्वतःचा सांगितला, दुसऱ्याचा नाही. हालेलुया. 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 आपण आपला बी घेतोय आणि दुसऱ्याचा बी घेण्याचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्याचा घेऊ नका. हालेलुया. आपला आपल्यालाच घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता, त्याला माझा शिष्य होता येत नाही. हालेलुया. 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 आता देवानं दुसऱ्या आज्ञा दिल्या. काय दिलेले? वधस्तंभ घेऊन आपण येशूच्या माग लागलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि ती घेऊन आपल्याला जर त्याच्या बरोबर चालत नाही, आपण चालत नाही तर आपण त्याचा शिष्य होईल का? होईल का? किती मी म्हणलं आपण की आम्ही प्रार्थना करतोय, आम्ही स्वार्थ सांगतोय, आपण हे करतोय, ती करतोय, ती करतोय, कारण वधस्तंभच घेत नाही. हालेलुया. जरा समस्या आली की वधस्तंभ फेकते. हालेलुया. मग हालेलुया. हालेलुया. मग देवाचं वचन सांगते बा प्रभूजी म्हणणारा देवाच्या राज्यात प्रवेश नाही. हालेलुया. मग किती पण आम्ही जाऊन बुद्ध काढली, मी प्रार्थना केल्या, असं केलं, प्रभूने तसं केलं, काहीच उपयोग होणार नाही. हालेलुया. कारण तुम्ही वधस्तंभच घेतला नाही. हालेलुया. हालेलुया. वधस्तंभ काय आहे? दुःखाचा आहे. हालेलुया.
वधस्तंभ त्याग आहे, त्याग आत्म्याचा त्याग. हालेलुया हालेलुया. जेव्हा आपण त्याग करणार तेव्हा आपल्या जीवनामध्ये हालेलुया होणार. हालेलुया. परमेश्वर अधिक आम्हाला आशीर्वादित करणार. तसंच पुढचं वचन वाचूया. लूक 9:65. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पावतो तो देवाच्या राज्यात उपयोगी नाही. हालेलुया हालेलुया. आता बघा का तुम्ही कधी कधी मागं पाहिले असते. विचार करा परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे का? देवाने वचन दिलेले. आपण कधी कधी देवाचा नाकार केलाय, कधी कधी आपण देवाला सोडलेला आहे. ते आपण डोळ्यासमोर आणा, तुमच्या ध्यानात घ्या, मनात घ्या, आठवणीत घ्या. हालेलुया. वचन आहे. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातला म्हणजे येशूच्या कामाला हात घातल्याने मागे पाहतो तो देवाच्या राज्यात काय उपयोगी नाही. हालेलुया. आपण नांगर बी घेतोय आणि मागे बी बघतोय. हालेलुया हालेलुया. ती देवाला आवडत नाही. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगते, जो कोणी नांगराला हात घालतोय त्यानं मागं बघायचं. हालेलुया. आपली नाग काय, मुलं माग, चिंता माग, सगळ्या संसाराच्या गोष्टी. हालेलुया हालेलुया. ते काय करते, आत्म्याची वाट खुंटवते. हालेलुया. आपण सारखं मागं बघत असते. हालेलुया. हे माझं काम राहिले, माझी राहिले, ती राहिले, म्हणजे कसं होतंय, पाठीमाग खेचलं जातंय. हालेलुया. म्हणजे कामात गुंतणे. हालेलुया. तर येशूने काय सांगितले, नांगरणीने हात घातलाय ना तर मागं का बघतोय? हालेलुया. पुढे गप गुमान नांगरणी करायची, पाठीमाग बघायची नाही. हालेलुया हालेलुया. नांगरणीला हात घातला कुणाला मुलांची चिंता लागते. हालेलुया. त्यांना सांभाळणारा कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. तो त्यांच्यावर अद्भुत पाकर घालून त्यांना वाढवणार, आशीर्वादित करणार का नाही मुलांना? मग त्या मुलांची चिंता आपण का करायची? आपल्या मंडळीत तशी लोक आहेत. हालेलुया. घराची काळजी, चिंता, संसाराची काळजी, मुलांची काळजी. हालेलुया. मग त्याच्यामुळे काय होतंय, नांगरणीला हात तर आहे तर नांगरून म्हणजे बैल तिथंच थांबले. यांची बैलच पुढे जात नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि नांगरतात किती, 1 गुंठा नुसता. हालेलुया. नांगराय तर भरपूर आहे, तर यांचं कसं नांगरणे आहे, नुसती 1 गुंठ्यापुरती. हालेलुया. 1 गुंठ्यात गेले की यांचं बैल तापत्यात. हालेलुया हालेलुया. मग बैल थकून बसतात, पाक पिकळून जातात. हालेलुया हालेलुया. अशी नांगरणी देवाला आवडते का हो? हालेलुया. मग तुमच्याकडे बैल कसली पाहिजे? हा, रान बैल पाहिजे का देशी बैल पाहिजे? हालेलुया. कुठली बैल पाहिजे? हा, रान बैलामध्ये ताकद भरपूर असते ना, ती कंदमुळं हुडकून काढतात. हालेलुया हालेलुया. ती तर डोक्यानंच मग नांगरणार. हालेलुया हालेलुया. हा, मग तुमचं नांगरणी कशी आहे ती तुम्ही आता ओळखली पाहिजे. हालेलुया हालेलुया. 1 गुंठ्याची आहे का, 1 एकरची आहे का, 2 एकरची आहे? हालेलुया. का भरपूर एकरची आहे? आपण स्वतः ओळखली पाहिजे. हालेलुया. कारण ती देवाच्या राज्यासाठी देव म्हणतोय उपयोगाची नाही. हालेलुया. माग पाणी म्हणजे परत आणि जुनं जीवन. हालेलुया हालेलुया. जुनं पाप. हालेलुया. जुन्या सगळ्या गोष्टी आठवणीत येणं. हालेलुया. मग ती देवाला आवडते का? कारण देवाचा आत्मा आपल्यामध्ये. तुम्ही काय आहे? त्याची शिष्य आहे. हालेलुया. मग तुम्ही काय घेऊन चालत आहे? वधस्तंभ. हालेलुया. आत्म्याचा त्याग केला पाहिजे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि जे आपल्या शरीराला आवडत नाही, आवडतात त्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे? त्यागल्या पाहिजे. हालेलुया. जे आपल्याला आवडते ती सूट वाटते का लवकर? कधी म्हणते ती सोडलं पाहिजे. हालेलुया हालेलुया. मग ती देवाला आवडत नाही. हालेलुया. आणि आपण देवापेक्षा दुसऱ्यावर प्रेम करायला लागलो, पतीवर, पत्नीवर, मुलावर निज करायला, किती बी देवाला आवडत नाही. हालेलुया हालेलुया. कारण आपला देव ईर्ष्यावान देव आहे. हालेलुया. मग प्रथम स्थान आपण कुणाला दिलं पाहिजे? देवाला दिलं पाहिजे. हालेलुया हालेलुया.
आता तुम्ही काय केलेलं आहे, नांगरणीला हात घातलेला आहे, तर मागं बघायचं नाही. हालेलुया. त्या सगळ्या व्यसनातून देवाने तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. पाप काय करते, येशू सुद्धा म्हणते मी तुमच्या दाराशी उभा आहे, आणि सैतान मी म्हणते मी तुमच्या दाराशीच उभा आहे. हालेलुया. हालेलुया. मग कुणाला आत घ्यायचं, आपण विचार केला पाहिजे. हालेलुया. येशूला आत घेतलं तर अद्भुत आहे. हालेलुया. परत अशा चुकीच्या गोष्टी कुठल्या करायच्या नाही, ती देवाला आवडत नाही. हालेलुया. कारण देवाने काय केले, नांगरणी तुमच्या हातामध्ये दिलेले. मग आता इथून पुढे आपण काय केलं पाहिजे, आतापर्यंत आपण अर्धा गुंठा 1 गुंठा नांगरणी करून आपण दमलेलो आहे, भरपूर नांगरणी केलेली आहे, थांबलोय. तर इथून पुढे नवीन वर्षामध्ये आपण जास्त नांगरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आता आलिशाची किती बैल होती, 12 थोडी होती. हालेलुया. मग त्याचा शेत किती मोठा असेल, मग त्याने किती नांगरणी केली की नाही, भरपूर. हालेलुया. हालेलुया. तशी 12 बैल लावा, झोपा आणि जावा काम करा देवाचं. हालेलुया. 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 देवाचं सुवार्ता सांगा. किती दिवस बसायचं आळशावाने. हालेलुया. आपलंच घर, आपलंच कुटुंब, आपलीच मुलं. हालेलुया. द्या आता देवाच्या हातामध्ये आणि देवाचं सैन्य होऊन तयार व्हा. हालेलुया. आणि देवाचं येणं लवकर आहे, आणि तेव्हा तुम्ही काय करताय, वधस्तंभ घेऊन चालत आहे. हालेलुया. आणि वधस्तंभ लय कष्टाचा आहे. हालेलुया. असं खांब पडते टपाटप, गुडघ्याला काळ डाग पडतात. हालेलुया. हालेलुया. त्याशिवाय फल प्राप्ती होत नाही. हालेलुया. रडायला पाहिजे, प्रार्थना केल्या पाहिजेत, गुडघ्यावर बसलं पाहिजे. हालेलुया. देव ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या जीवनामध्ये संकट येते, एवढं ध्यानात ठेवा. आणि म्हणायचं नाही की देवा मी एवढ्या प्रार्थना करतोय, माझ्या मागच काय. हालेलुया. हालेलुया. कारण तुम्ही वधस्तंभ घेऊन चालताय, तुम्ही विसरताय का, काय विसरायचं, कारण माझ्याजवळ देवानं वधस्तंभ दिलेला आहे. हालेलुया. मी माझा वधस्तंभ घेऊन चालत आहे. तर ते वधस्तंभ घेऊन जात असताना सैतान किती अडखळ करत होतो येशूला. वधस्तंभापर्यंत जाऊ देत होतं का, वधस्तंभावरून करून देत होतं का, ती काय म्हणत, ती आधीच येशूचा नाश करण्याचा प्रयत्न करत होता. येशूला म्हणलं मंदिरा मोडी मार, येशूला म्हणलं धुण्याच्या भाकरी कर, म्हणजे काय काय त्यानं प्लॅन सगळं करून ठेवलं होतं. हालेलुया. म्हणजे तसं प्लॅन मी करते ते आपल्या बरोबर, आणि आपण काय करतोय, वधस्तंभ टाकतोय आणि त्या प्लॅन कडे जातोय. अरे देवा काय करायचं. हालेलुया. 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 तर आपण ओळखलं पाहिजे, ओळखून चाललं पाहिजे. हालेलुया. आणि आपण सुद्धा आपापला वधस्तंभ घ्या, कुठल्या कोपऱ्यात ठेवलाय आठवा. हालेलुया. हालेलुया. जिथं ठेवलायचा तुम्ही घरामध्ये ठेवलायचा का बाहेर ठेवलायचा, कुठं कोपरा तुमचा आहे वधस्तंभाचा तो आठवा. हालेलुया. आणि तो वधस्तंभ उचलून घ्या खांद्यावर. हालेलुया. आणि पुढचं वचन तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. पहिल्यांदा त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व, त्याची नीतिमत्व मिळवण्यात झटा. हालेलुया. झटा म्हणजे जोडणी घ्या. हालेलुया. हालेलुया. जेव्हा आपण वधस्तंभ घेऊन चालणार, जेव्हा आपण त्याग करणार, तेव्हा देवाचं राज्य आपल्यामध्ये प्रगट होणार. हालेलुया. हालेलुया. त्यागाशिवाय कुठली गोष्ट प्राप्त होत नाही. हालेलुया. आणि स्वर्गाचं राज्य इथं तिथं नाही तर तुमच्यात आहे. हालेलुया. आणि त्याला आपण झाकून ठेवलंय, स्वर्गाच्या राज्याला काय केले, झाकलंय, आणि त्याला आपण उघडत देत नाही. हालेलुया. तर आपण काय केलं पाहिजे, उघडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. शिष्यांना म्हणाला, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल, तर त्याने स्वतःचा त्याग करावा, स्वतःचा त्याग करावा, व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया. हालेलुया. ही वचन आपण सहज घेतोय, सहज बोलून जातोय. हालेलुया. आणि त्याग म्हणजे काय, स्वतःचा त्याग करणे. स्वतःची इच्छा पण सगळी मारून टाकली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. स्वतःचा त्याग करणे म्हणजे स्वतःला पूर्ण खलास. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. म्हणजे शरीराचे कुठलीही गोष्ट आपल्यामध्ये नाही पाहिजे. हालेलुया. कारण जेव्हा आपण मरणार तेव्हा येशू येणार आपल्यातून. हालेलुया. आपण काय झालं पाहिजे? मेलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे असं मेलं पाहिजे आत्म्यातलं, म्हणजे आत्म्यामध्ये जिवंत झालं पाहिजे. हालेलुया. म्हणजे शरीर जगासाठी आपण मेलं पाहिजे. जगातल्या गोष्टी आपल्याजवळ नको पाहिजे. हालेलुया. म्हणजे आत्मत्याग म्हणजे दैवनिदान मोठं. हालेलुया. हालेलुया. एका देवाच्या सेवकाने सांगितलं जेव्हा म्हणजे मी मेलो म्हणजे तिने येशू मध्ये आले तेव्हा तिने बाप्तिस्मा मागितला, तेव्हा तिने येशूचा शोध करत होते. मग देवाला म्हणत होते की देवा मला तू दिस, मला तुला बघायचं आहे, तू कसा आहेस काय आहे. मग देवानं त्यांना सांगितलं स्वतःमध्ये तू मर पहिला. मग तिने काय केलं, स्वतःमध्ये मर म्हणल्यानंतर तिने विचार करायचा मी आता कसं काय करू. मग परमेश्वराने सांगितलं जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्या उत्तरात पवित्र आत्म्याने सांगितलं स्वतःमध्ये तो मेला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या इच्छाप्रमाणे चालायचं नाही, स्वतःमध्ये पूर्णपणे मेलं पाहिजे. देवाचं वचन काय सांगते, मी कमी होतो तू माझ्यामध्ये वाढ. हालेलुया. कमी म्हणजे आपलं जीवन पूर्णपणे कमी झालं पाहिजे. आपल्यामध्ये तिरस्कार नसला पाहिजे, आपल्यामध्ये चुकीच्या गोष्टी नसल्या पाहिजे, आपल्यामध्ये चिंता काळजी नसली पाहिजे, आपल्यामध्ये ज्या ज्या आता आपण करतोय त्या गोष्टी आपल्यामध्ये नसल्या पाहिजेत. हालेलुया. तेव्हा आपलं जीवन संपणार आणि येशू आपल्यातून दिसणार. हालेलुया. हालेलुया. मग येशू जी कोण बघणार ती म्हणणार हा ह्याच्यातून देवाचा आत्मा बघ किती कार्य करते. हालेलुया. आणि ह्याच्यातून येशूला मी बघितलं. हालेलुया. प्रेषितांना काय म्हणतात ते लोक, इतर जगावेगळी लोक आहेत. हालेलुया. जगाला उलटा पालट करणारी म्हणजे जग बदलत होती ती. हालेलुया. राष्ट्र बदलणारी होती ती प्रेषित. हालेलुया. हालेलुया. आता तुमचा बदलसंघ घेऊन तुम्ही चालत आहे तर बदलण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. 100% देवाला द्या. हालेलुया. किती टक्के द्या? 100% देवाला द्या. हालेलुया. माझं जीवन देवा मी 100% तुला देत आहे. हालेलुया. 50% नको, 99 नको, आणि 1 रुपया ठेवायचा नाही. हालेलुया. तर देवाला काय पाहिजे? 100% पाहिजे. 100% देवाला समर्पण बी पाहिजे. हालेलुया. अर्ध इकडे अर्ध तिकडे अर्ध किती उड्या मारायच्या माकडासारख्या. हालेलुया. हालेलुया. आता बस करा. हालेलुया. आता माकडच बघा या झाडाला त्या झाडाला मारते की नाही, आपण बी तसंच करतोय. हालेलुया. तिकडं इकडं नुसत्या उड्या मारत आहे. हालेलुया. हालेलुया. जे काय पटत नसलं तर आपण त्याच्या विरोधात चालतोय. हालेलुया. एक प्रकारे ते काय आहे, आपलं 100% समर्पण नाही. हालेलुया. तेव्हा आम्ही आलिशाचं आणि एलियाचं ऐकत होतो. वचन वाचत असताना भरपूर म्हणजे त्या वचनातून टच होत होतं की एलिया आणि आलिशा म्हणजे दोघं जण किती एकामेकावर प्रेम करत होते. हालेलुया. किती उत्तम शिष्य होती ती माहिती आहे. एलिया बरोबर म्हणजे आलिशा का नाही एलिया बरोबर सारखा असायचा. अजिबात एलियाला सोडत नव्हता. अजिबात म्हणजे अजिबात सोडत नव्हता. आणि एलियानं किती तर टाइम केला म्हणलं तुला मी कुठे बोलवलंय जा की तिकडे का आलायस माझ्या मागं. हालेलुया. का माझ्या मागं आलायस म्हणला एलिया. आणि एलियावर देवाचा आत्मा उतरला, त्याने झगा जाऊन त्याच्यावर मारलेला आलिशावर. आणि आलिशा मागं लागल्या एलिया म्हणते मी कुठे तुला बोलवलंय जा तुझे तू येऊ नकोस. हालेलुया. तरी सुद्धा एलियाच्या मागं कोण लागलेला? आलिशा लागलेला. हालेलुया. का तर त्याला ते वधस्तंभ देवान दिलता जा सेवकाच्या माग. हालेलुया. त्यानं सोडला नाही वधस्तंभ, एलियानं कावलं तरी सोडला नाही. हालेलुया. आणि मागे लागला त्याच्या. खरं शेवटपर्यंत त्याचा साथ सोडला नाही. हालेलुया. हालेलुया. मी विचार करत होतो म्हणलं देवा किती त्यांच्यामध्ये. आणि लोक म्हणाले आता तुझा सेवक देव त्याला घेऊन जाणार आहे. मग दुःखी होऊन आलिशा म्हणाला मला माहित आहे जाऊन मला सांगू नका. रडत हालेलुया. त्याच्यामध्ये एक ओझं असतं की सेवक त्याला सोडून जाणार. हालेलुया. आणि मी बघितलं मग परत आणि आम्ही वाचत पुढं गेलो आणि देवाचा आत्मा आम्हाला सांगायला म्हणजे एलिया गेल्यानंतर आलिशा एवढा रडलाय तिथं
गुडघ्या बसून झका फाडून असं हृदय फोडून रडत जाते आणि रडून त्याच रागाच्या भरात म्हणजे त्या दुःखात आलिशा बाहेर चालला. त्याच्या पोराने काय केलं, आलिशाला चिडवलं. हालेलुया हालेलुया. काय चिडवलं माहिती आहे, टाकला म्हणजे. हालेलुया हालेलुया. बघा देवाच्या सेवकाच्या विरोधात बोलणं किती खतरनाक आहे ते सांगायला तुम्हाला. नुसतं टकलं म्हणलं. हालेलुया. काय दुसरं बोलला नाही ते, कारण आलिशाला काय नव्हते, केस नव्हते वाटत, म्हणून त्याला टकलं म्हणले. मग ते असं आता सहज माणूस म्हणतेच नाही, आई किती टकला याला केस नाही अशी त्याला म्हणलं होतं ना. देवाचा त्यांच्यावर राग भडकला त्या पोरांमध्ये. मत्ती 27:46. सुमारे 90 तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. हालेलुया. आता बघा येशूने सुद्धा म्हटलं, माझ्या देवा माझा त्याग का केलास. हालेलुया. कारण वधस्तंभ घेऊन मारलं, फटके दिले. हालेलुया. किती तर समस्यातून येशू गेला का नाही. मग ते आपल्या सगळ्यांना सण झाला असतं का. आपलं जरा कळ आली तर आपण काय करतोय, वधस्तंभ टाकून देतोय. हालेलुया. कारण येशूने काय केला, तो वधस्तंभ घेऊन टेकडीपर्यंत गेला. हालेलुया. जिथं वधस्तंभ द्यायचं होतं तिथपर्यंत त्यानं आधीमध्ये वधस्तंभ सोडला नाही. एका शमोनानं घेतला तरी सुद्धा त्याच्याकडे त्यानं काढून घेतला, कारण स्वतःचा वधस्तंभ घेऊन स्वतः गेला तो. हालेलुया हालेलुया. आणि त्या काळातून सुद्धा येशू म्हणते, माझ्या देवा माझा त्याग का केलास. हालेलुया. कारण सगळ्यांचं पाप एकाच व्यक्तीवर लादलं तर किती पाप असतील, एका माणसामध्ये किती पाप आहेत विचार करा. आपण विचू शकतोय का. क्षणाक्षणाला आपल्यामध्ये विचार येतात, क्षणाक्षणाला आपण चिंता करतोय, क्षणाक्षणाला काय वाईट गोष्टी घडत जातात, क्षणाक्षणाला चुकीचं बोलतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या जी देवाला आवडत नाही त्या गोष्टी आपण करतोय, ते पापच आहे नाही. ते सर्वांचं पाप कुणावर लादलं देवानं, येशूवर लादलं. हालेलुया हालेलुया. आणि तो त्यानं काय केलं, वधस्तंभ घेऊन पूर्ण केलं. कारण वधस्तंभ त्यानं टाकला नाही. हालेलुया. आपण काय करतोय, वधस्तंभ क्षणाला टाकून देतोय. हालेलुया हालेलुया. जी तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे वधस्तंभ घेऊन चालण्याची, ती घेऊन चालण्याचाच प्रयत्न करायचा. हालेलुया. जिवंत असू दे नाही मरू दे, चालायचंच घेऊन. हालेलुया हालेलुया. टाकायचा नाही. जोपर्यंत त्याची म्हणजे पृथ्वीवर आहे तोपर्यंत आपण ती घेऊन चाललंच पाहिजे. हालेलुया. त्याच्याशिवाय पर्याय नाही. हालेलुया. वधस्तंभ टाकला सैतान येतेच मग. हालेलुया. अटॅक करण्यासाठी आपण वधस्तंभ घेऊन चाललंच पाहिजे, कसा बी असू दे. पुढचं वचन 17:22. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयास तू जवळ नाहीस. हालेलुया हालेलुया. आता दावीद सुद्धा किती दुःखातून गेला, किती समस्यातून गेला. भरपूर म्हणजे त्यानं लहानपणापासून म्हणजे मेंढरं शरडं सगळे राखलेत. किती तर म्हणजे देवाने त्याला अभिषेक केला, राजा केला, देवाने त्याला आशीर्वादित केलं. आणि परमेश्वराने त्याला असा अनुग्रह दिला की देवानं काय केलं, त्याला अनुग्रह देऊन त्याला बलवान केलं, शक्ती दिली. आणि परमेश्वराने त्याला अशी ताकद दिली की त्यानं गुलियाताला मारलं. हालेलुया हालेलुया. मग तो शौल राजा काय करत होता, दाविदावर सारखा चढाई करून येत होता. चढाई करून येऊन मारण्याचा प्रयत्न करत होता. हालेलुया हालेलुया. आणि मारण्याचा प्रयत्न करत होता का, तर लोक म्हणाले दाविदाने किती मारली. हा, दाविदाने काय केले, लाखाने. हालेलुया. म्हणजे लाखानं एकच व्यक्ती लाखासारखा असला मोठाच्या मोठा. हालेलुया. किती तर लोकांना त्यानं मारलेलं होतं एकट्यानं. म्हणजे लाखाच्या वर लोक मेले असणार आहेत त्यानं मारताना. म्हणून देवाचं वचन सांगते की शौलानं हजारोनं वधली आणि दाविदानं लाखोन. हालेलुया. म्हणजे एकाला मारलं ती लाखाला मारल्यासारखं झालं. हालेलुया. म्हणजे देवानं ती त्याला पावर दिली, ती सामर्थ्य दिले. आणि देवानं तुमच्यामध्ये सुद्धा ते अभिषेक दिलेला आहे. आणि येशू दाविदाच्या वंशातून आलेला आहे. हालेलुया. जसं दाविदानं बोलली शब्द तसंच येशूनं वधस्तंभी दिल्या बोललेला आहे. काय, हे माझ्या देवा माझा त्याग का केलास.
कारण मध्यस्थंबी टांगलेला येशू सगळ्या शरीरामध्ये घाव. हालेलुया. किती त्याचं शरीर झालं असलं. तसंच येशूच्या शिष्यांचं सुद्धा तसंच झालं. प्रत्येकाला वधस्तंभी दिलं, कुणाला तेलात टाकलं, कुणाला काय काय ते पुस्तक वाचायला लागलं, डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात, तरी सुद्धा तिने वधस्तंभ सोडला. आता ते कुणाला सुद्धा लोकांनी काय केलं, दगडमार केली आणि दगडमार करून त्याला खलास करून टाकले. हालेलुया. मरोपर्यंत दगडमार. आपल्यावर एक जर दगड आला शब्दाचा तर आपण येशूला सोडतोय. हालेलुया. सोडतोय की नाही? कुणी जर काय बोललं आणि कुणाचं काय जर झालं तर लक्षात आपण काय करतोय, येशूला सोडून टाकतोय. तर स्तेफनानं काय केलं, मरेपर्यंत दगडाचा म्हणजे त्याच्यावर दगड अशी मोठी टाकली आणि दगडानं ठेचून ठेचून वेशीच्या बाहेर मारलं. आणि येशूला कुठं मारलं? वेशीच्या बाहेर मारलं. आणि स्तेफनाला म्हणजे ते पापी आहे म्हणून त्याला मारले. येशूची सुवार्थ सांगत होता म्हणून मारले. हालेलुया. असं किती ठिकाणी तर झालेलं आहे. आणि आम्ही परवा पण बघितल्यावर त्या मुलासकट बापाला सुद्धा जाळून मारले. ती खूप वधस्तंभ चालत होती. तिने मी प्रार्थना केलेली. काय प्रार्थना करते? देवा कुठे जाऊन सुवार्थ सांगू. देवानं दाखवला भारत आपला. हालेलुया. हालेलुया. आणि भारतामध्ये लोकांनी त्यांचा छळ केला आणि त्यांना काय गाडीत घालून जाळून मारलं. मुलासकट. आता त्याचा जीव कसा झाला असलो. विचार करा कशी माणसं असतात त्या जगामध्ये. मुलांची सुद्धा त्यांना दयामय आली नाही. त्या मुलांना सुद्धा त्यांनी भाल्याने दिसून तिथं मारून टाकलं. हालेलुया. आता येशूचा शिष्य थोमा भारतामध्ये आला, चेन्नई गावामध्ये. त्यांना सुद्धा भाल्याने गुपसून मारून टाकलं. हालेलुया. हालेलुया. म्हणजे ते काय करत होते? येशूने सांगितलेल्या तत्वावर चालत होते. हालेलुया. येशूने दिलेला वधस्तंभ घेऊन चालत होते आणि त्यांनी स्वतःचा काय करता त्याग केलेला होता. हालेलुया. हालेलुया. त्यांच्या पत्नीने सुद्धा, त्या पास्टरच्या पत्नीने सुद्धा सांगितलं की मी त्यांना क्षमा करतोय म्हणले. हालेलुया. त्यांच्यावर केस केली नाही. मग तिचा सुद्धा किती मोठा त्याग आहे तो. नाहीतर एखादा म्हणला तर माझ्या नवऱ्याला मारलं, मुलांना मारलं, त्यांना का सोडू म्हणलाच नाही. काय तर करून हे करून त्यांना जन्मठेप केली असते का नाही. तर त्यांना तिनं काय केले? क्षमा केली. हालेलुया. हालेलुया. मग आपल्यामध्ये सुद्धा क्षमेचं हृदय पाहिजे, एकामेकाला क्षमा करण्याचं. हालेलुया. मग आपल्यामध्ये जे क्षमेचं हृदय जर नसलं तर येशू आपल्यामध्ये असणार काय हो? नाही. हालेलुया. कारण देवानं सांगितलंय क्षमा करा आणि क्षमा विसरून जा म्हटले. क्षमा करून ती परत आठवू नको. हालेलुया. मग आपण क्षमा करतोय परत त्याच गोष्टी आठवलं तर आपण त्यांना क्षमा केलेली नाही. हालेलुया. हालेलुया. कारण ती रक्त अजून आपल्यावर आहे. हालेलुया. हालेलुया. मग आपण काय केली पाहिजे? त्याची त्यांना क्षमा केली पाहिजे. आणि वधस्तंभ घेऊन जायचं म्हटल्यानंतर क्षमा तर आपल्याजवळ पाहिजेच पाहिजे. हालेलुया. 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 ते किती बी वैरी असू दे त्याला क्षमा करून टाका. हालेलुया. कारण त्याच्यामध्ये आपण भागीदारी व्हायचं नाही. हालेलुया. पुढचं वचन पहिले शमूएल 6:13. या प्रसंगी बेतशेमेशचे लोक खोऱ्यात गव्हाची कापणी करीत होते. त्यांनी वर नजर करून पाहिले तो त्यांच्या दृष्टीस कोश पडला. तो पाहून त्यास आनंद झाला. हालेलुया. 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 आता येशू कधी नजरेस येतोय आपल्याला? कधी दिसतोय? स्वतःमध्ये मेल्यानंतर. हालेलुया. स्वतःसाठी जगायचं नाही तर काय करायला पाहिजे? देवासाठी जगलं पाहिजे. हालेलुया. मग त्यांना काय दिसलं? वाचा एकदा वचन. लोक खोऱ्यात गव्हाची कापणी करीत होते. लोक खोऱ्यात गव्हाची कापणी करत होते. त्यांनी वर नजर करून पाहिले. त्यांनी वर नजर करून पाहिले. तो त्यांच्या दृष्टीस, तेव्हा त्यांच्या दृष्टीस कोश पडला. कोश पडला. तो पाहून त्यास आनंद झाला. त्यांना आनंद झाला. हालेलुया. हालेलुया. देवाचा कोश बघितला त्याने. हालेलुया. म्हणजे देवाला बघितलं. हालेलुया. मग त्यांना काय झालं? आनंद झाला. तेच पुढं वचन निर्गम 25:1-22.
तेथे तुला मी भेटत जाईन तेथे तुला मी भेटत जाईन आणि इस्रायल लोकांसाठी आणि इस्रायल लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे मी तुला आज्ञा देणार आहे त्या सर्वांविषयी मी दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करुबामधून तुझ्याशी बोलत जाईन. हालेलुया हालेलुया. आणि परमेश्वराने आपल्याला अभिवचन दिले, देव आपल्याशी बोलणार. हालेलुया हालेलुया. आणि कुणासाठी बोलणार? इस्रायल लोकांसाठी. हालेलुया. म्हणजे लोक बंधनात आहेत, अंधकारामध्ये आहेत, कारण त्यांना सोडवण्याचं सामर्थ्य कुणाला दिले? देवानं मला दिले म्हणा. हालेलुया. कारण ती समस्या त्यातनं बाहेर काढणार कोण? का पास्टर पुजारी? हालेलुया. तर ती आपणाला देवानं जबाबदारी दिली. तुमचा वधस्तंभ घेऊन तुम्ही चालताय. हालेलुया. कारण आपणाला नांगरणी कशी करायची आहे? 1 गुंठेची करायची नाही. हालेलुया. मग आता काय एक तू ठरवा, 1 एकर आज नांगरणार. हालेलुया. मग त्याच्यामुळे परमेश्वर काय आशीर्वाद आपल्याला देणार? अनेक गावात निर्गम तेथे तुला मी भेटत जाईल. तेथे तुला मी भेटत जाईल. आता जिथं तुम्ही वधस्तंभ घेऊन जाणार, जिथं वेदी तयार करणार, तुमचं जीवन तर संपलेलं आहे, येशू तुमच्यामध्ये आहे. मग तिथं तुम्हाला काय होणार? देव भेटणार. हा. आणि इस्रायल लोकांसाठी म्हणजे देवाच्या लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे त्या सर्वांविषयी मी दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरून दोन्ही करुबामधून तुझ्याशी बोलत जाईन. हालेलुया हालेलुया. देवाचं वचन याच्यामध्ये सांगते बाबा, इर्मया 33:3, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हालेलुया. आणि तुला ठाऊक नाहीत अशा गुपित आणि गोष्टी तुला मी सांगेन. हालेलुया हालेलुया. मग आता काय केलं पाहिजे? आपण देवाला हाक मारली पाहिजे, देवा मी माझा वधस्तंभ घेऊन चालणार. हालेलुया. किती बी समस्या येऊ द्या, किती बी दुःख येऊ दे, किती बी काय होऊ दे, मी माझा वधस्तंभ टाकणार नाही, मी आत्मत्याग करणार. पहिलं वचन वाच, लूक 9:23. त्याने सर्वांस म्हणले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा. तर त्याने काय केलं पाहिजे? आत्म्याचा त्याग केला पाहिजे. हालेलुया. कोण कोण तयार आहे आत्म्याचा त्याग करायला? विचार करा. काय तुम्ही देवाला सांगत आहे? हालेलुया हालेलुया. मला सांगत नाही. हालेलुया. कुणाला सांगत आहे? देवाशी करार करत आहे. व दररोज स्वतःचा वधस्तंभ असं सांगितलंय. दररोजच, एक दिवस आडानं नाही. हालेलुया. आठवड्यातनं एकदा नाही. हालेलुया. महिन्यातनं एकदा नाही. हालेलुया. वर्षातून 2 वर्षातून एकदा नाही. हालेलुया हालेलुया. 2 वर्षातनं नाही. काय सांगितलं इथं? दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घ्यायचा स्वतःनं. हालेलुया. आणि येशूला अनुसरावे. हालेलुया. येशूच्या मागे चालायचं. हालेलुया. देवा तू दिले धन्यवाद, मी घेऊन चालत आहे. हालेलुया. आणि आपल्या स्वतःचा त्याग केला पाहिजे, तेव्हा देवाचं राज्य आपल्यामध्ये दिसून येणार. हालेलुया हालेलुया. जेव्हा स्वतःसाठी मरणार नाही तोपर्यंत येशू जिवंत आपल्यामध्ये होणार नाही. हालेलुया. येशू स्वतःसाठी मेला म्हणून त्याला सार्वकालिक जीवन मिळालं. देवानं पित्यानं उठवलं, येशूला उठवलं का नाही? मारला त्याला, पुरला, तो जिवंत झाला. कारण तो स्वतःसाठी जगतच नव्हता. पित्याची इच्छा काय करत होता? तो पूर्ण करत होता. हालेलुया. पित्याच्या इच्छेप्रमाणे चालला म्हणून देवानं आपल्या उजव्या साईडला बसवलेला आहे. हालेलुया. मग देवानं आज आपल्याला ती जबाबदारी दिली आहे. जेव्हा आपण पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणार, देवानं सांगितलेल्या वचनाप्रमाणे चालणार, तर आपण सुद्धा पित्याच्या उजव्या बाजूला असणार असा विश्वास धरणार. हालेलुया हालेलुया. आणि आपण वधस्तंभ सारखा टाकत असलो तर आपल्याला कुठली डावी बाजू असणार? हालेलुया. मग आपण डाव्या बाजू शिक्का मारलेला असणार. हालेलुया हालेलुया. मग आज आपण विचार केला पाहिजे, आपल्याला उजवी बाजू पाहिजे
की डावी बाजू पाहिजे. हालेलुया हालेलुया. करणारा विचार का सोडून देणार? आता मला सांगितलं होतं देवानं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हालेलुया हालेलुया. आता निर्गमन वचन ऐकलायचा. काय ऐकलायचं आता? मला देवानं सांगितलं होतं तुम्हाला सांगा ही वचन. मी सांगितलं वाच. माझी जबाबदारी मी पूर्ण केलेली आहे. वाच. निर्गम 25:22. तेथे तुला मी भेटत जाईल. तेथे तुला मी भेटत आहे. देव मला भेटला. देवानं मला हे वचन दिलं. आणि इस्रायल लोकांसाठी म्हणजे तुमच्यासाठी ज्या काही गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे, मला देवाने जी आज्ञा दिली मी तुम्हाला सांगितली. त्या सर्वांविषयी म्हणजे तुमच्याविषयी मी दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करुबांमधून तुझ्याशी बोलत जाईल. हालेलुया. माझ्याशी देव बोलला. मी तुम्हाला सांगितलेलं आता क्रिया करायची का नाही ते तुमच्या हातात आहे. हालेलुया. का वधस्तंभ टाकायचा का नांगर धरायचा, 1 गुंठात हे करायचं नांगरायचं ते तुमच्या हातात आहे. हालेलुया. मी माझी जबाबदारी घेतल्या. मी पिलातासारखा आदन घेतलेला आहे. हालेलुया. कारण मी माझी जबाबदारी पूर्ण केलेली आहे. देवाने मला सांगितलं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हालेलुया. आता ती नांगर घेऊन तुम्ही चाला, नाही तर तिथं जमून बसा. हालेलुया हालेलुया. आता ती तुमच्या हातात आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपले नेत्र बंद करूया, आपल्या जागा उठून उभा राहूया आणि प्रार्थना करूया तुमच्यासाठी. ओ रामा सना मंदिर बाबा रीमा सका मामा रगदला बाबा रीमा सांतरो रीमा सेकना मा सांतरा बाबा रिगला गदना मामा रेगमा कसीना मामा रगदला बाबा रिगला मा सांतरा बाबा. ओ धन्यवाद पिता परमेश्वरा, माझ्या स्वर्गातील पिता परमेश्वरा, आतापर्यंत बापा परमेश्वरा आम्ही वचन ऐकून बापा परमेश्वरा तसं केलं नसेल पिता, त्याची आम्हाला क्षमा करा प्रभूजी. ओ जिवंत आणि प्रेमळ बापा परमेश्वरा, दुःख आलं, समस्या आल्या, संकट आले, ओ पवित्र पिता तवा बापा परमेश्वरा तू दिलेला वधस्तंभ आम्ही टाकून बापा माघारी वळलो असेल पिता, तिची आम्हाला क्षमा करा माझ्या स्वर्गातील बापा परमेश्वरा. आणि आता बापा परमेश्वरा तुम्ही वचनाद्वारे आमच्याशी बोललेला आहे पिता परमेश्वरा, ती वचन बाबा आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे पिता. आम्ही स्वीकारलेला आहे, आम्ही ग्रहण केलेला आहे पिता परमेश्वरा. तर आम्ही बापा परमेश्वरा तुमच्या राज्यासाठी बाबा हे वधस्तंभ घेऊन आम्ही चालत असताना पिता परमेश्वरा, ईश्वराच्या कुठल्याही समस्याला, कुठल्याही वादळाला, कुठल्याही बापा परमेश्वरा संकटाला भिणार नाही, तर प्रभू तुझं काम करत राहणार आहे माझ्या देवा. प्रभू तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही आमच्यामध्ये भरत आहे पिता परमेश्वरा. आता या क्षणाला आपले मन अंतःकरण उघडा, परमेश्वराला सांगा प्रभू माझ्या जीवनामध्ये कार्य कर. प्रभू माझं जीवन मी तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. प्रभू माझं जीवन मी तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. माझं जीवन आज बदलत जाऊ दे पिता. ओ लॉर्ड फादर रबा संत रोबो सका मामा रागाजरा बाबा ओ राबा निकलिलांत जीसस फादर. ओ पवित्र पिता परमेश्वरा ईश्वराच्या कारण तुम्हाला एक व्यक्ती दाखवताय पिता परमेश्वरा, त्याने बरेच टाइम बाबा तुमचा नाकार केलेला आहे माझ्या देवा परमेश्वरा, आणि बाबा तुम्हाला तुच्छ मानलेलं आहे. ती व्यक्ती आज रडत आहे. प्रभू त्याला स्पर्श करा बाबा या क्षणाला. मी बाला निकलिलांत जीसस बाबा कारण परमेश्वर सांगत आहे माझ्या मुला मी तुला अनुग्रह देऊन माझ्यासाठी तुझा वापर करून घेणार आहे. आणि परमेश्वर तुम्हाला या क्षणाला भरत आहे. देवाचा आत्मा तुमच्या अद्भुतरीत्या उतरत आहे आणि परमेश्वर तुम्हाला त्या पिढीपासून मुक्त करत आहे. देवाचा आत्मा तुमच्यावर मोकळा होत आहे. या क्षणाला स्वीकार करा. पवित्र आत्मा तुमच्या जीवनासाठी आशीर्वाद मोकळे करत आहे. रीमास्ता का बाबा रडलेलांत जीसस बाबा तर उत्तम निवड करून परमेश्वर तुमचा वापर करून घेणार आहे. उत्तम निवड करून परमेश्वर तुमचा वापर करून घेणार आहे. देवाची अग्नी तुमच्या चारो भोवतीनं मला दाखवत आहे परमेश्वर. पूर्णपणे अंधकार मोकळं करा देवासाठी, मोकळं करा. परमेश्वराला सांगा प्रभू मी तयार आहे, तुला वधस्तंभ घेऊन मी चालणार आहे. प्रभू मला स्पर्श कर बाबा, माझं कुटुंब वाचलं जाऊ दे पिता. ओ जिवंत देवा परमेश्वरा जसं परमेश्वर सांगताय तसं नोहाचं कुटुंब वाचवलं तर परमेश्वर म्हणताय मी तुझ्या कुटुंबाला आशीर्वादित करत आहे. तुझं कुटुंब वरती उचलत आहे. परमेश्वर तुझं कुटुंब आशीर्वादित करत आहे. माझ्या मुला तुझं कुटुंब आशीर्वादित करत आहे आणि परमेश्वर तुला 7 पटीने आज अनुग्रह देत आहे. तो अभिषेक तुझ्या जीवनासाठी मोकळा होत आहे. आता या क्षणाला तू स्वीकार कर. पवित्र आत्मा सांगत आहे स्वीकार कर. रीमा सोको रीमा सकाराला जीसस फादर पिता परमेश्वरा ईश्वराच्या माझ्या देवा पवित्र पिता परमेश्वरा ज्या काय मला ही संदेश प्रार्थना बघतील प्रभू ती व्यक्ती असणार आहे बाबा. ओ लॉर्ड फादर यमा शांत रोगो शांत करायला जीसस बाबा आणि पूर्ण त्यांचं जीवन बदलणार आहे तुम्ही पिता. तुमचं जीवन बदलणार आहे बाबा आणि त्यांच्या जीवनामध्ये अलौकिक गोष्टी घडणार आहेत पिता परमेश्वरा. आणि पवित्र आत्मा सांगत आहे 3 महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुपरनॅचरल अनुग्रह कार्य करणार आहे. आर्थिक गरजा तुमच्यासाठी मोकळ्या होणार आहेत. परमेश्वर सांगत आहे तुमचं
जीवन बदललं जाणार आहे. पवित्र आत्मा सांगत आहे अलौकिक गोष्टी